नमस्कार मंडळी, बऱ्याच ना बरेच राव बाबांनो. आज आमची बारी होती देवगड नाडण गावात. आज ड्रायव्हिंग माका करूची होती. सामान वगैरे सगळा भरलो, स्टार्टर मारले आणि आम्ही निघालो. आम्ही येऊन पोचल्यावर असा लक्षात दिला, नाडण गावात जुने परंपरा, जुने जे काय गोष्टी आहेत ते अजूनही तसेच जिवंत होत. कारण या मंडळान आंब्यांच्या टाळांचा तोरण अगदी गेट पासून मंदिरापर्यंत लावला नव्हता. असं म्हटलं जातं, आंब्यांच्या टाळात निसर्गाची शक्ती आणि देवतांचं तेज दडलेलं असतं. मंदिरात गेलो तर गावातले तरुण पोरगे मिळून सुंदर ढोलवादन करीत होते. ढोलवादन ही नुसती कला नाही तर ती भावना असा. ढोलांचे आवाज कानावर पडल्यावर अंगात नवं चैतन्य संचारला हो. म्हटला पहिला जाऊन महादेश्वराचं दर्शन घेऊया. महादेश्वराची मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलशारोहणाचा कार्यक्रम होतो, त्यानिमित्त आमची बारी होती. नंतर छोटोसो सत्काराचा कार्यक्रम झालो. या मंडळाची विशेष गोष्ट म्हणजे बुवांचो वादकांचो सत्कार बरीचशी मंडळा करतात, पण बुवाक जे कोरसात करणारे पोरगे असतात त्यांचा सत्कार खरेच केलो जात नाही. पण या मंडळाने त्याची दखल घेतल्यान आणि दोन्ही बुवांच्या कोरसला जे पोरगे होते त्यांचो शाल आणि श्रीफळ देऊन